औषधांच्या नावाआडून गोवा मद्याची तस्करी, राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाची धडक कारवाई। मान्य आयुक्त सो राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, मान्य डॉक्टर विजय सूर्यवंशी, मान्य संचालक श्रीप्रसाद सुर्वे, मान्य विजय चिंचाळकर, विभागीय उप आयुक्त सो राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री वैभव वैद्य, अधीक्षक सो राज्य उत्पादन शुल्क सातारा यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड या पथकाने मोहीम राबवून मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार वाहनांच्या तपासणी दरम्यान दिनांक 20/7/2024 रोजी मोजे लोहारवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या गावच्या हद्दीत कराड चांदोली रोड संशयित वाहन क्रमांक UP 13T 7084 10 चाकी ट्रक थांबवून वाहन चालकाकडे वाहनामध्ये काय आहे याबाबत चौकशी केली असता वाहन चालक याने संशयितरित्या उत्तर दिल्याने वाहन रोडच्या बाजूस घेऊन तपासणी केली असता वाहनामध्ये गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेल्या रॉयल ब्लू मार्ट विस्कीचे 750 मिली क्षमतेच्या एकूण 15,000 सीलबंद बाटल्या 1,250 बॉक्स घटनास्थळी मिळून आले। सदर कारवाई दरम्यान गुन्ह्याच्या एकूण 87,11,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली असून इसम नामे बनवारी राम वय वर्ष 33 राहणार हरिनाम गोदारी की दानी हरलाया नानू जोधपूर ननेऊ राजस्थान यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 E 80 83 108 अन्वये आरोपीस अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक डॉक्टर उमा पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री PR गायकवाड, जवान श्री VV बनसोडे, महिला जवान राणी काळोखे यांनी सहभाग घेतला। सदर गुन्ह्यातील तपास डॉक्टर उमा पाटील, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कराड या करीत आहेत। जिल्ह्यामध्ये बनावट दारू तसेच हातभट्टी दारू निर्मिती, विक्री, वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारूची निर्मिती, विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ कार्यालयास देण्यात यावी असे आवाहन अधीक्षक श्री वैभव वैद्य, राज्य उत्पादन शुल्क सातारा यांनी केले आहे। संतोष कदम, SK क्राईम न्यूज, कराड। माननीय आयुक्त महोदय डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार की अवैध गावठी दारू, अवैध गोवामध्ये तस्करी ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आमची टीम पूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे। कराड युनिटला अशी माहिती मिळाली की औषधाच्या नावाखाली की गोवा बनावट दारूची वाहतूक होणार आहे। त्या अनुषंगाने लोहारवाडी ह्या परिसरामध्ये सापळा रचण्यात आला आणि त्या ठिकाणी बऱ्याच वाहनाची जे काही आम्हाला टीप मिळाली होती त्या वाहनाच्या टीपच्या आधारावर तो वाहन आम्ही थांबवण्यात आलं आणि त्या वाहनाची झडती घेतली। पहिल्यांदा त्या ड्रायव्हरने आमच्या टीमला सांगितले की सदर याच्यामध्ये औषधाचं वाहतूक आहे। जेव्हा आम्ही त्याची बिल टिपीवर पाहिली आणि त्याचं स्कॅन केलं तर स्कॅन होत नव्हतं, म्हणजे बिल टिपीचा जो भाग आहे तो स्कॅन होता। तर आमच्या टीमला त्या ठिकाणी शंका आली म्हणून आम्ही टीमनं सदर जे वाहन होतं वाहनाची पूर्ण झडती घेतली। त्या झडतीच्या आधारावर त्या ठिकाणी गोवा त्या ठिकाणी औषधाचे बॉक्स नसून त्या ठिकाणी गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची आम्हाला बॉक्स आढळून आलेले आहे। त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे। अनुषंगाने किती मुद्देमाल जप्त केला आहे? टोटल सध्या मुद्देमाल आहे 87,11,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते एकूण 1250 बॉक्स आहेत। त्याच्यामध्ये 750 लिटरचं रॉयल ब्लू माल्ट विस्की ही गोवा निर्मित हे आहे मद्य आहे आणि ते आपल्या ह्याच्यामध्ये बॅन आहे, म्हणजे ती तस्करी होत होती। त्या तस्करीच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी सदर वाहन जप्त केलेलं आणि त्या जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरला सुद्धा आम्ही अटक केली आहे। हे जे माल पकडले म्हणजे साधारण 1250 बॉक्स काहीतरी तुम्ही पकडले असं सांगितलं। 1200 हे जे जप्त केलेला माल हे म्हणजे शासनाकडे जमा होते, हे कुठे ठेवलं जाते की हे नष्ट केलं जातं? काय जप्त केलेलं मला काय होतं, आपण सदर ही न्यायालयासमोर आपण त्या सदर आरोपीला हजर करतो। जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही किंवा न्यायालयाच्या आदेश जो होती नष्ट करा म्हणून तोपर्यंत आम्ही हा माल नष्ट करत नाही, तो आपल्या व्यावसायिक कस्टडीमध्ये माल आहे। वाहतूक कुठं केली जाते? हा निकाल लागल्यानंतर आपण डिस्ट्रॅक्ट, न्यायालयाच्या आदेशानुसार आपण डिस्ट्रॅक्ट करतो।
त्याचा आम्ही लिलाव वगैरे आमच्याकडे तशी आपल्या कायद्यामध्ये प्रोविजन नाही लिलावाची. नेमकं कुठं जात होते? तर त्या ह्याच्यामध्ये मालाच्या आम्ही बिलटी जर चेक केली तर हा पुण्यामध्ये फार्मास्युटिकल त्यांनी तिचा ॲड्रेस दाखवलेला आहे. आम्ही आता पुढचं आमची इन्व्हेस्टिगेशन टीम करत आहे. त्या ठिकाणी पुण्याच्या ड्रायव्हरच्या पण इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं आढळून आलं की सदर हा पुण्याच्या ती जी कंपनी पत्ता दिलेला आहे ते त्या ठिकाणी जाणार फार्मास्युटिकल्स. हे मध्य महाराष्ट्रामध्ये बॅन आहे. बॅन आहे. तिकडे चालतं म्हणजे हे तस्करी होती मॅडम त्याची. म्हणजे तस्करी होती कारण आपल्या ह्याचं मूल्य कमी आहे आणि कमी किमतीची ही दारू आहे. महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राचं एक्साईज बुडवलं जातं. महाराष्ट्राची आपली शुल्क जो आपलं शासकीय शुल्क आहे ते शासकीय शुल्क याच्यावर म्हणजे न भरता हे माल आपल्या इकडे आणला जातो आणि पुढं तिथं ते पुढचं आता पुढच्या इन्व्हेस्टिगेशन आम्हाला आढळून की पुढे काय होणार तसं आमची टीम इन्व्हेस्टिगेशन पुढे करत आहे. मुळापर्यंत जाणार का? हां, मुळापर्यंत जाणार. ह्याच्या अगोदर तिथं पूर्वी वाहतूक झाल्या का? नाही, ह्याच्या अगोदर सुद्धा आम्ही इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये आम्ही कारवाई केलेली होती त्या ह्याच्यामध्ये. परंतु ते पुढे त्याचं पण इन्व्हेस्टिगेशन आमचं चालू आहे. सदर बाबी न्यायप्रविष्ट आहे. फार्मास्युटिकल कंपनी अस्तित्वात आहे का? ते आता इन्व्हेस्टिगेशनचं भाग आहे. नाव काय त्या फार्मास्युटिकल कंपनीचं? नाही हां, त्याच्या टिपेच्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स असं त्या ह्याच्यावर आधारून. कुठे आहे ती? पुण्यात? पुण्यामध्ये गोव्यात आहे कंपनी आणि याच्याकडून माल चाललेला पुण्यामधल्या ॲड्रेसला. गोव्यातली कोणती कंपनी? टिपेच्या आधारावर नाही आम्हाला जे पुण्यात कुठे चालले? ते दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल जवळचा ॲड्रेस आहे ना, हां, तिथे चालले होते. म्हणजे त्या कंपनीचं काय त्या फर्मचं काय नाव वगैरे काय? ॲड्रेस ऑफिस इसान फार्मास्युटिकल्स असं नाव आहे. हां, आणि त्या ऑफिसचा पत्ता दिलेला आहे. आता पुढचं आमचं इन्व्हेस्टिगेशन इथपर्यंत आहे की आहे का अस्तित्वामध्ये आहे कारण त्याला सुद्धा आमची टीम जाईल त्या ठिकाणी. तर तुम्ही हे दिलेलं आहे. साहेब, एक प्रश्न ते यासाठी विचारला मी की 1250 बॉक्स आहेत. आता हे 1250 बॉक्स हे तुमच्या कस्टडीमध्ये राहतात. मग आता माल पकडला हे खरं आहे, पण ते जे 1250 बॉक्स पकडलेले आहेत जे तुमच्या कस्टडीमध्ये आहेत ते मग निकाल लागेपर्यंत सुरक्षित राहतात? तुम्हाला बरंच त्या ठिकाणी पण माल आहे, मागच्या ठिकाणी पण माल आहे. तुम्हाला हा न्यायालयाच्या आधी नमूद आमच्या म्हणजे चांगली कामगिरी केलेली आहे. याच्या आधी आपल्या खात्यातून चांगली कामगिरी झालेली आहे. परंतु हे झालं बाहेरून येणाऱ्या मालाचं. पण कराड शहरातच काही अवैध व्यवसाय चालू आहे, त्याच्याकडे आपलं का म्हणजे डोळे जात आहे? नाही, आमचं वेळेवर कारवाई आहे. 93चा प्रस्ताव आपण प्रांताधिकारी आम्ही हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यावर समजा बॉन्डचा जो ब्रेक झाला तर आम्ही त्यांच्यावर MPD सुद्धा आम्ही ॲक्शन घेतो. नाही सर, काय होतंय आपण कारवाई करतोय त्यांच्यावर, इथे बोलवून त्यांना ती उद्ध्वस्त का होत नाहीत. आता उमरजमध्ये काय होतंय, तुमचा माणूस जाऊन आला, त्याला इथे बोलवलं, त्याला इथं आणला, नाही तसं का त्याला ऐका की जरा, त्याला आणून इथं झाला की तिथे धंदा चालू असतो. आत्ता हा या परिस्थितीला जायचं जर नसेल तर मी पत्रकारी सोडून देतो. नाही, तुम्ही सोडून नका, तुम्हाला माहिती द्या. माहिती आम्ही द्यायचं, मग तुमची माणसं काय करतात? माहिती देणार तुम्हाला सगळी अड्डे माहित आहे सर. तुमचे कर्मचारी काय करतात? आता उमरजमध्ये एवढा चालू आहे. ठिकाणं सांगतो तिथं चालू आहे राजरोजपणे. माहिती छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला ताडी विक्री चालू विभागासाठी आणि त्या विभागात त्यांच्या एक निर्णयामुळं विभागाचं कर्मचारी पण उपलब्ध झालेला आहे. आणि हे असं तुम्ही जे म्हणतात हे वाढलेलं क्षेत्र वाढलेलं आहे, त्यासाठी त्या ह्या क्षेत्रामध्ये अजून निरीक्षक पद निर्माण झालेलं आहे. नाही, निरीक्षक कराडमध्येच्या कराड लागून उमरजला निरीक्षक पद निर्माण झालेले आहेत. 2 त्या ठिकाणी 2 सब इन्स्पेक्टर निर्माण झालेले आहेत. कराडचे 6 कराडची वेगळं आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणतात ना त्याचं साहेब म्हणजे तुम्ही हा विचार तुमच्या पुढचा केलेला आहे आणि त्यांनी पूर्ण डिपार्टमेंट एकत्रीकरण हे केलेलं आहे. त्याच्यामुळे स्टाफ पण वाढलेला आहे, कार्यक्षेत्र पण वाढलेलं आहे, जबाबदारी पण वाढलेली आहे त्यांच्या. ते हा आमच्या डिपार्टमेंटचा ऐतिहासिक निर्णय नाही सर. परमिट रूम ज्यांना दिले ती परमिट रूम जी परमिशन दिलेलं आहे त्यात बाबा कोणाला चालवायला दिलं काय दिलं त्यात आपल्या एक्साईजमध्ये येऊन इथं बसायचं द्यायला अलाउडच नाही. द्यायचं अलाउड नाही हे तुमचं म्हणजे आमचं ह्याच्यामध्ये
नाही आहे. मग आता कराडमध्ये आपल्या कृष्णा नाक्यावर एक बार चालवायला दिला होता, थोरात म्हणून आहे. मग त्यांच्यावर का कारवाई झाली नाही? आहे तुमच्या माणसांनी सुद्धा इथंच येऊन बसलेल्या आहे, साळवी साहेबांच्या देखत बसलेल्या आहे. साळवी साहेबांनी ती सील केलं, म्हणजे आपल्या मॅडमनी सील केलं. ऐका तरी मला बघू, त्यांना विचारू द्या. कारण तुम्ही प्रश्न मला ह्या म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारला ते माझ्या अजून का नाव नाही थोडक्यात घेतो आणि तुम्हाला मी त्या गोष्टीचं तुम्ही आता इथं आलाय तर या ऑफिसशी निगडीत असलेली जे काही माहिती असेल ती थोडीशी माहिती द्या आणि त्या अनुषंगाने म्हणजे तुमच्या ह्याच्यातच त्याच्यावरती काहीतरी अपडेट व्हावं किंवा त्याच्यावरती कारवाई होईल, ते सुधार व्हावं. शाळेपासून किती मीटर अंतरवर बारला परमिशन दिली जाते? 75 मीटर. शाळा ही अधिकृत असतात. बरेच शाळा हा कसं असतं, तुमचं युनिट एका ठिकाणी असतं, वर्ग जास्त झाले म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नाही. आपली आता टिळक हायस्कूल, कृष्णा नाक्यावर टिळक हायस्कूल आहे, फक्त रस्ताच मध्ये आहे. त्याला लागून आता 4 बार आहे, परमिट रूम आहेत. बरं ऐका, जर परमिट रूम अगोदर झाली असतील, नाही अगोदर नाही आहे प्रोसिजर तुम्हाला सांगतो, नंतर जर शाळा झाली असेल साहेब त्या ठिकाणी आमचं शाळा पूर्वीपासून आहे. बिल्डिंग आत्ता बांधली ती, मग त्याच बिल्डिंगमध्ये 4 दुकानं, वाईन बेअर शॉपी पण आहे, परमिट रूम पण 3 आहेत. त्या ती इमारत ही कमर्शियल असेल, ती ओके. इमारत ही रेसिडेन्शियल नसावी. हां, कमर्शियल याच्यामध्ये व्यापारी गाड्यांमध्ये व्यवसाय करायला कुणालाही हे येत नाही. ओके. व्यवसाय पण शाळेच्या अंतरात आहे ना तुम्हाला? ते आपण तुम्ही म्हणतात एकदा बघूया. आता जर तो माल पकडला तर याच्यावरती सील कसं होतं, आम्ही ते आता ह्या गोष्टी ऑन कॅमेरा आम्ही तुम्हाला आमची प्रोसेस सांगू शकतो. आमचं आता इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे. आम्ही हे सगळ्या गोष्टी तुम्हाला काय हे केले की आम्ही ज्या गोष्टी आम्हाला त्या गाडीच्या कॅबिनमध्ये सर्च केलं तेव्हा ह्या गोष्टी छोट्या गोष्टी आम्हाला मिळाल्या, ते कधी आम्ही जोडतो याच्यामध्ये. हे कागद त्यांना आम्हाला दिलं नाही. हे जे आहे ना, हे अशी असती, हे त्यांची सगळं काढून टाकतात. पण आमच्या टीमनं पहिल्यांदा तिथं कॅबिन आहे, कॅबिन सर्च केलं. कॅबिन सर्चमध्ये ह्या डॉक्युमेंट आढळले आम्हाला. त्यांची एक अशी एक मोडस अपडेट्स असते, त्याच्यामध्ये कोण आहे, का नाही, हा एकटाच आहे का, त्याच्यामध्ये पुढची पुन्हा जात होता, पुढे जाणार होता, तर पुण्याचा पत्ता आपली टीम फॉलो होते. ते कधी जोडावं लागणार आम्हाला.